ते शिव्या शापच्या पलीकडे काहीच करणार नाही। म्हणून आमचा हक्काचा ठाकरे चायनीज मॉडेल येत असले तरी की अगर गुंडगिरी असती ज्यांना उद्धवजींना वाटते। रत्नागिरीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थनात सभा आहे आणि दुसरीकडे कणकवलीत उद्धव ठाकरेंची देखील सभा आहे आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते आमदार नितेश राणे सर सोबत आहेत। सर काय सांगाल, आज नारायण राणे यांच्यासाठी अमित शाह सभा घेत आहेत तर उद्या कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे देखील सभा घेत आहेत, कसं पाहता या दोन्ही सभांकडे? अमित शाह साहेबांची सभा ही कोकणाच्या विकासासाठी आहे। कोकणाचा विकास मोदी साहेबांनी गेली 10 वर्ष कसा केला आणि पुढची येणारी वर्ष मोदी साहेब कसे करणार आहेत हे सांगण्यासाठी ती सभा आहे। लोकांना तिकडे आल्यानंतर काहीतरी चांगले विचार, बौद्धिक विचार, प्रबोधन करणारे विचार ऐकायला मिळतील, जेणेकरून मोदी सरकारला परत 5 वर्ष मतदान केल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन होईल हे सांगण्यासाठी आमचे आदरणीय अमित शाह साहेब येत आहेत। दुसऱ्या पलीकडे आमचे उद्धव ठाकरे जे संध्याकाळी कोकणात येत आहेत, माझ्या कणकवलीत येत आहेत, ते शिव्या शापच्या पलीकडे काहीच करणार नाही। कारण आत्तापर्यंत उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा माझ्या कणकवलीत आलेले आहेत त्यांनी राणे कुटुंबावर शिवा देणं, आमच्या देवेंद्रजींना नावं ठेवणं, भारतीय जनता पक्षाबद्दल तोंडातून उलट्या करणं, त्याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही। पण माझा एक चांगला अनुभव उद्धवजींच्या सभेबद्दल आहे। जेव्हा जेव्हा त्यांनी माझ्या कणकवलीत सभा घेतलेली आहे माझं मतदान वाढलेलं आहे। म्हणून उद्धवजींना मी विनंती करीन, लवकर आमच्या इथे या, तुमची जोरदार सभा घ्या, तुमच्या स्टाईलची सभा घ्या आणि माझं मतधिक्य वाढवून जा। सर उद्या राज ठाकरेंची देखील सभा आहे नारायण राणे यांच्या संदर्भात, त्यांच्या प्रचारासाठी कसं पाहता राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे संबंध एकंदरीत? नाही, आमच्या राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत। राजसाहेब ठाकरे हा नावाप्रमाणे राजा माणूस आहे, म्हणजे बाळासाहेबांचे सगळे गुण हे राजसाहेबांनी घेतलेले आहेत आणि त्याच्यातला महत्त्वाचा गुण म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे कधी राजकारण आणि वैयक्तिक संबंधामध्ये कधी गल्लत करायचे नाही, नेहमी त्यांना प्रत्येकाला आपलं आपलं स्थान द्यायचे। तशीच सवय आमच्या राजसाहेबांची आहे आणि राणेसाहेब आणि राजसाहेबांचे संबंध किंवा राजकीय प्रवास हा पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। म्हणून आमचा हक्काचा ठाकरे आज चायनीज मॉडेल येत असले तरी असली ठाकरे उद्या तुम्हाला संध्याकाळी ऐकायला भेटतील। सर दुसरीकडे उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, संजय राऊत असं म्हणतायत की महाराष्ट्रातून महायुतीचा सुपडा साफ होईल, मोदी फाईल बंद होईल आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत की कोकणामध्ये तुम्हाला गुंडगिरी हवे का मग विनायक राऊतांसारखा नम्र माणूस आहे ना, की संजय राजाराम राऊतने एक साधी सरपंचाची पण निवडणूक लढवलेली नाही है ना, तो आयुष्यामध्ये पोलीस पाटील पण स्वतःच्या मतांनी झालेला नाही। म्हणून माझं असं मत आहे की ज्यांनी निवडणुकीच्या त्यांना बेरीजच ज्यांना माहीत नाही, हिशोबच माहीत नाही, त्यांनी निवडणुकीमध्ये एवढे जिंकणार तेवढे जिंकणार असं सांगू नये। आणि दुसरे जे आहेत की अगर गुंडगिरी असती ज्यांना उद्धवजींना वाटते तर तेवढे मोठे सभा कसे घेत आहेत? बिचारा त्यांना इथे कोकणात येताना पण आपल्या बायको पोरांना घेऊन येतात, हां पर्यटक सारखं फिरतात। एवढी अगर गुंडगिरी असती तर तुमच्या सभा पण झाल्या नसत्या। म्हणून आता ह्या टेप रेकॉर्डरवर या स्टेटमेंटवर कोकणातल्या जनतेला विश्वास नाही। तुमच्या खासदारांनी गेली 10 वर्ष काय केलं, तो साधा माणूस आहे, चांगली गोष्ट आहे, पण तुमच्या खासदारांनी 10 वर्ष काय केलं ह्याचा जरा हिशोब मांडण्याची हिंमत तरी करा, असं आवाहन उद्धवजींना करेन। तुम्ही एक ट्विट केलेलं आहे पॉर्नोग्राफी संदर्भात, काय नेमकं त्याच्यामधून आव्हान? काल आमच्या चित्राताई वाघनी एक पत्रकार परिषद घेतली आणि काही पर्दाफाश केला, त्याच्यावर काही उबाटाच्या नेते मंडळींनी तोंडसूक घेतलं आमच्या भारतीय जनता पक्षावर। म्हणून थोडं जरा त्यांना आठवण करून दिलं की तुम्ही जे बोलण्याच्या अगोदर आपल्या बुडाखाली काय आग लागले ते पहा, नाहीतर आम्हाला ही बेबी पेंग्विनचे काही खास व्हिडिओ, अति खास व्हिडिओ हे दिवसभर दाखवायला लागतील आणि मग ते दाखवल्यानंतर चेहरा दाखवण्याची पण जागा राहणार नाही, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो। शेवटचा एकच महत्त्वाचा प्रश्न सर, गेले काही दिवसांपासून हेलिकॉप्टरचा जो ॲक्सिडेंट अपघात होत आहे तो वाढलेला आहे, आज सुषमा अंधारे यांचा हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे। नाही बघा, शेवटी कोणाच्याही आयुष्यापर्यंत असा कोणालाही अशा पद्धतीचा त्रास होऊ नये अशीच इच्छा मी व्यक्त करतो। म्हणून अशा पद्धतीचा प्रवास करण्याच्या अगोदर काळजी घ्यावी, कुठल्याही म्हणजे हेलिकॉप्टर उडण्याच्या अगोदर सगळ्या बाबतीची सेफ्टी प्रिकॉशन घ्यावी आणि त्या सुखरूप असल्या पाहिजे अशी इच्छा मी माझ्या रामेश्वरकडे व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.